या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्री राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोली जय श्रीराम। याविषयी आपण पाहिलं, पण आता थोडंसं काय म्हणायचं त्याला, टेक्निकल भाषेत, जसं वेदांतिक भाषेत, की ही फक्त निरुपमाची उपमा म्हणजे फक्त एक काहीतरी काव्यमय त्याचा महिमा गायला आहे, त्या एखाद्याच्या भावनिक होऊन गायलेला आहे असं नाही आहे। तर वेदशास्त्रांची महिमा, त्या वेदशास्त्राचा जी थोरवी आहे किंवा त्या निरुपमाची उपमा, आणि जयेकरिता, त्या जयेकरिताला पण फार महत्व आहे। जयेकरिता परमात्मा ऐसे बोलीजे। आता हे सगळं काय की ते ब्रह्म कसं आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला जाणणारा कोण आहे, ते एकमेवा द्वितीय आहे, त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त त्याला जाणणारा असं काही वेगळं, काही त्याहून भिन्न असं काही नाहीच आहे। मग आता ती माया जी आहे त्याच्याहून वेगळं काही नाही आहे, त्यामुळेच तिला माया म्हटलं की जी नाही आहे, पण ती त्याचीच शक्ती आहे। आणि मग त्याच शक्तीमध्ये जेव्हा स्फुरण होतं, मग तेच ब्रह्म काय होतं की ते अनेक भासतं, किंवा ते ज्ञानरूपाने, वृत्तीरूपाने आम्ही जाणू शकतो, ते जाणलं जातं। म्हणजेच की उपाधी जिथं आहे तिथं हे आहे, हे ज्ञान आहे, मी जाणतो, हे सगळी ही जाणीव जी आहे त्या ज्ञानाला आकार येतो, त्या कशामुळे, उपाधीमुळे। आणि मग ते जे ज्ञान आहे ते सगळं या शब्दरूपामध्ये आलं। ती सगळी काय आहे, ती थोरवी या सरस्वतीचीच आहे की ते वेदशास्त्र हे सगळे कसे आले, तर त्या उपाधीमुळे या सरस्वती म्हणजे ज्ञानशक्ती जी आहे तिच्यामुळे हे आलेलं आहे, तिची ही, म्हणून वेदशास्त्र ही सगळी तिची थोरवी आहेत। आणि जे निरुपमा आहे त्या निरुपमाला अस्तित्व आहे किंवा ते आहे, हे सगळं कशामुळे होतं की ते जे वृत्तीरूप ज्ञान आहे त्यामुळेच हे सगळं होऊ शकतं। की जे निर्गुण आहे, निराकार आहे, आपण आता ना इथे सगळं बघू शकतो ना की आता हे जे गुण आहेत ते गुण असे दिसतात का, ते असे वस्तुरूप आहेत का। आता समजा, म्हणून तर ना या मूल्य शिक्षणाला हल्ली महत्त्व नाही, कारण ते प्रत्यक्ष दिसत नाही, त्याचा आपल्याला ना जेव्हा
आम्ही फक्त आता कशाला महत्त्व दिलंय, मूल्य कशाला म्हणतो आम्ही, की फक्त जे पैसे देऊन बाजारात विकत मिळतं ते म्हणजेच त्या तीच वस्तू मूल्यवान अशी मानली जाते. पण खरं मूल्य जे आहे ते आपल्या अंतरात असलेले गुण आहेत ते मूल्य आहेत ना. किंवा या निसर्गामध्ये जे आकाश, वायू, तेज, हे पाणी आहे, हे सगळं आहे ते खरं मूल्य आहे. पण त्याचं मूल्य आपल्याला दिसत नाही. वायूशिवाय आपण जगू शकतो का? पण त्या वायूची किंमत आपल्याला नाही आहे. जेव्हा व्हेंटिलेटरवर जातो मग तेव्हा त्या सिलेंडरमध्ये मग त्या ऑक्सिजनची किंमत आम्हाला कळते. मग याचं मूल्यच आपल्याला कळत नाही आहे, की जे आहे ते आम्ही त्याला आम्ही पाहूच शकत नाही. ते निरुपम आहे, ते इतकं आहे, त्याच्याशिवाय जीवनच नाही, त्याच्याशिवाय याचं काही अस्तित्व नाहीच आहे. जो आनंद आहे तो सगळा या मूल्यामध्येच आहे. विकत घेऊन आम्हाला आनंद नाही मिळत खरं म्हणजे. पहाटेच्या वेळी समजा एखादा छान आलाप देतो, जे काय आपली स्वर साधना करतो, सुंदर आपल्या कानावर पण ते स्वर उमट पडतात, तर किती गोड वाटतं. मग ते कशासाठी तो करतो आहे? पैसे कमवण्यासाठी. त्याच्यातून त्याला काय मिळतं? ना पैसा मिळत, ना प्रसिद्धी मिळत, काहीच मिळत नाही. पण त्याला जे मिळालं किंवा ते स्वर गाताना तिथं जे निर्माण झालं ते जे आहे त्याचं मूल्य नाही करता येत, ते मांडता नाही येत. समाधान, सत्य, शांती, क्षमा हे सगळं जे आहे हे असं दाखवणारं वस्तू नाही आहे. पण ती देखील अशा शब्दांनी, अशा या भावनेतून ती व्यक्त कशी होते, ती जी आहे ती सरस्वती आहे. आणि मग त्या सरस्वतीमुळेच त्या परमात्म्याला सुद्धा नाम आलं, की जे निर्गुण आहे, निराकार आहे, पण त्याचं या मायेशी तादात्म्य होऊन जेव्हा ते या शक्तिरूपाने प्रकट होतं तेव्हा आम्ही त्याला रूप आलं, त्याला काहीतरी ते आहे असं जेव्हा जाणलं, मग ते रूप आलं म्हणून त्याला नाव आलं. म्हणजे हे सगळं नामरूपाचं जगत. मग ब्रह्म एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे बनलं आहे ते सगळं काय आहे, ते ब्रह्मरूपच आहे. पण त्या निर्गुणाला किंवा निराकाराला आकार आला आणि मग ते आकार आहे म्हणून त्याला नाम आलं. मग हे सगळं जे आहे ते काय आहे, सापेक्ष आहे खरं म्हणजे. जसं आता एखादी मुलगी आहे आणि ती मुलगी आहे बस. पण जेव्हा आईच्या दृष्टीने काय होते, ती आईच्या दृष्टीने ती मुलगी आहे. पण त्या मुलीची मुलगी असेल तर त्या मुलीच्या दृष्टीने ही आई आहे. आणखीन तो मुलगा आहे, त्याचा भाऊ आहे, तर त्या भावाच्या दृष्टीने ती बहीण आहे. जये करिता हे सापेक्षतेने त्याला नाम आम्ही दिलं. मग तो निर्माता आहे, तो परमात्मा आहे, अशी अनेक नामं. मग ह्या विश्वातली जितकी म्हणून रूपं आहेत ती त्याची आहेत आणि जितकी म्हणून नामं आहेत ती त्याचीच आहेत. खरं म्हणजे सगळं काही सापेक्ष आहे. ते दगड रूपाने दिसलं म्हणून आम्ही त्याला दगड म्हटलं. मग असं जे परम 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 जे आहे त्याचं नाव काय आहे, परमात्मा. भगवंतांनी नाही का सांगितलं, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षरेव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मा इति उदाहृतः. जये करिता ती जी आहे ना ती व्यक्त होते. मग इथे हे सगळं नामरूपाचं हे दृश्य जगत जे आहे त्याच्यामध्ये दोन पुरुष आहेत, एक क्षर आणि अक्षर पुरुष. जे क्षर पुरुष म्हणजे हे सगळं स्थूल जगत, जे दृश्य जे आहे ते सगळं जे आहे क्षर आहे. आणि त्याच्यामध्ये जे जीवन रूपानी जे आहे, जीवन रूपानी चैतन्य रूपानी आम्हाला जे दिसत आहे ती शक्ती रूप जे आहे ते अक्षर पुरुष आहे, ते पण व्यक्त आहे. पण परमात्मा कोण आहे, तर क्षर आणि अक्षर, व्यक्त अव्यक्त, दृश्य अदृश्य या दोन्हीही निर्मिती जगताच्या
पलीकडे उत्तम पुरुष तू अन्य, अक्षराक्षराच्याही अतीत असा तो उत्तम पुरुष आहे. आणि त्याला काय म्हटलं? परमात्मा इति उदाहृतः, त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे. ते कशामुळे आता परमात्मा म्हणलं? खरं म्हणजे जर क्षर अक्षर हे सगळं काही नाही आहे, पण ते दिसतं आहे जये करिता, त्या ही माया जी आहे, ही सगळी प्रकृती जी आहे, त्या प्रकृतीमध्ये आम्हाला हे क्षर अक्षर हे सगळं उत्तम दिसतं आहे. आणि म्हणून मग हा क्षरपुरुष अक्षरपुरुष, पण उत्तम पुरुष जो परमात्मा, ते एकमेवा द्वितीय ब्रह्म, हे त्याहूनही अतीत आहे. पण तिच्यामुळे ते पण जाणलं जातं की त्याला जाणण्यासाठी पण ह्या अक्षरावरूनच आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. ते जे आहे जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे म्हटलंय. आता की हे सगळे आपण म्हणलं की हे नामरूपाचं सगळं जगत जे आहे, नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञप्ती मात्र श्रीराम. आता अनायसे आपण सरस्वतीचं दर्शन करतो आहोत, तर मुद्दाम ही विस्तारानेच आपण दर्शन करूया ना, की काय म्हटलं? नाना विद्या. नाना शब्द, नानाचाच विस्तार आपल्याला करावा लागेल ना. आपण नेहमीच म्हणतो नाना म्हणजे अनेक अनेक प्रकार, अनेक संख्येने ना, अनेक. तर ती कशी आहे सरस्वती जी? कशी आहे म्हणले? नाना विद्येच्या रूपाने आहे, नाना कलांच्या रूपाने आहे, नाना सिद्धींच्या रूपाने आहे, आणि नाना निश्चयाची बुद्धी आहे. हे सगळं आपण बघूया की भारतीय प्राचीन संस्कृती, आपली भारतीय शैक्षणिक पद्धती बघितली तर आपल्याकडे आजही हे सगळं उपलब्ध आहे. काय सांगितलं? नाना विद्या. एक काळ असा होता, हल्ली जरा वाढलेला आहे, पण एक काळ मधला असा काळ होता की आम्हाला फक्त 3च शाखा उरल्या होत्या, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. आणि ते आर्ट्सला कोणी जायचंच नाही, फक्त सायन्स आणि कॉमर्स, आणि जास्त करून कॉमर्सच. पण आता सगळं वाढलंय, ITN वेगळे प्रकार सगळे झालेत. आणि आता तरुण पिढी थोडीशी अजून पुढे जाते की ते काहीतरी मुद्दाम मला काहीतरी वेगळं करायचं आहे याच्यात पण ते पडायला लागलेले आहे. तो एक भाग आहे. पण ह्या सरस्वतीचं हे सगळं विद्यारूप म्हणजे सरस्वती आहे. मग विद्या ज्या आहेत आपल्याकडे 14 विद्या सांगितलेल्या आहेत. आता मागच्या वेळी काय सांगितलं होतं की सगळी शास्त्र, पुराण आणि वेद जे स्तवन करीती म्हटलं होतं. म्हणजे शास्त्र पुराण ही त्या सरस्वतीचं स्तवन करतात. म्हणजे त्या शास्त्र पुराणांमधला जो आख्यान आहे, ते जो विषय आहे, तो तिचं स्तवन आहे. पण इथे काय म्हणलं? ती शास्त्र पुराण म्हणजे सरस्वतीचं रूप आहे, त्या विद्या म्हणजे सरस्वती आहे. आणि मग त्या नाना विद्या ज्या आहेत की आपल्याकडे 14 विद्या सांगितलेल्या आहेत. 14 विद्या आणि कला, नाना कला किती आहेत? 64 कला आहेत. 14 विद्या, 64 कला, आणि सिद्धी पण आहेत. सिद्धी म्हणजे एक असामान्य अशी शक्ती जी आहे. अष्टमहासिद्धी सांगितलेल्या आहेत. नुसती माहिती म्हणून नाही आहे, तर पूर्वीच्या काळी हे शिक्षण घेतलं जायचं, हे शिक्षण प्राप्त व्हायचं, आणि ते प्राप्त करण्यासाठी तशी उपासना, साधना, तपश्चर्या केली जायची. गुरुकुलामध्ये हे शिकवलं जायचं. आणि मग या सगळ्या विद्या ज्या आहेत, काय बरं नाना 14 विद्या? कोणत्या 14 विद्या? तर या 14 विद्या मुख्य हाच म्हणजे आपल्या गुरुकुलामध्ये जे विद्यापीठं होती, त्या विद्यापीठांमध्ये हे सगळं शिकवलं जायचं. तर 14 विद्या ज्या आहेत त्या 14 विद्या म्हणजे 4 वेद. 4 वेद जे
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ते 4 वेद आणि वेदांग 6 वेदांग आहेत. व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, छंद, कल्प आणि शिक्षा, हे 6 वेदांग आहेत. वेदांगाचा अभ्यास केल्यानंतर वेदांताचा अभ्यास, ब्रह्मविद्या जी शिकवली जायची. आता हे 4 वेद, त्या वेदांचं अध्ययन, त्या 4 वेद हे विद्यामध्ये येतं. आणि नंतर वेदांग, ही वेदांग काय आहेत? व्याकरण, हे 6 आहेत ना, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, छंद, कल्प आणि शिक्षा. तर व्याकरण म्हणजे ते शब्द जे आहे, त्या शब्दाविषयीचं शास्त्र जे आहे, सगळा व्यवहार, शब्दाचा व्यवहार जो आहे ते शास्त्र. नंतर ज्योतिष जे आहे, ते ज्योतिष जे की ग्रहगती, नक्षत्र वगैरे या ग्रहांचा सगळा जो परिणाम आपल्या निसर्गावर, जगतावर आणि सगळ्या प्राणीमात्रावर जो होणारा परिणाम, हे सगळं शास्त्र आहे. जे होतं हे सगळं जर निर्माण झालेलं आहे, तर त्या प्रत्येकाची शक्ती, त्या प्रत्येकाचा प्रभाव हा मुळी आहेच आहे. तर जसं आता समजा आपण काय घरी पाव आणला आणि तो पाव ठेवला, तर 2 दिवस राहिलं की त्याच्यावरती बुरशी चढते. मग त्या बुरशीमुळे काय तो पाव राहतो का? खराब होऊन जातो ना. मग त्या एवढ्या अशा त्या निर्जीव किंवा काय म्हणायचं मृत वनस्पती ती आहे, तरी सुद्धा तिचा परिणाम होतो. तर मग हे एवढे ग्रहगोल असे बलाढ्य तेजस्वी असे स्वतःच आहे, तर त्याचा परिणाम का नाही होणार? तर हा सगळा मग हे सगळं ग्रहशास्त्र जे आहे, हे ज्योतिषशास्त्र सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं आहे. ज्योतिषशास्त्र आहे. त्यानंतर फक्त ग्रह नक्षत्रांचाच प्रभाव असं नाही, तर आपल्या सामुद्रिक शास्त्र पण त्याच्यामध्ये येतं. सामुद्रिक शास्त्र म्हणजे आपल्या संपूर्ण ज्या आपल्या जी अंग आहेत, आपली सगळे अवयव जे आहेत, आपली नख, केश किंवा अगदी म्हणजे त्याची रचना जशी आहे त्याप्रमाणे त्याचं भविष्य सांगितलं जायचं. की जसं आता ह्या कपाळावर ज्या आठ्या आपल्या पडतात, त्या रेषा किती आहेत, मग त्या आडव्या आहेत का उभ्या आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचं भवितव्य काय, मग तो राजा आहे का, आणखीन क्षत्रिय आहे का, भिकारी आहे, हे सगळं ते दिसत असतं. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, त्या कपाळावरच्या रेखा ज्या आहेत त्या शास्त्र आहे. ते सगळं हातावरच्या रेषा आहेत, हस्तरेखा शास्त्र आहे. जे चिन्ह असतात आपल्या हातावर, तळपायावर सगळ्या चिन्ह असतात, किंवा एकूणच जी शरीराची अंगरचना असते, की कधी जाड दंड असतात, बोटं अगदी पातळ लांब सडक असतात, रंग जो असतो, त्वचेची कांती असते, ते ओठांची ठेवण किंवा त्या भुवयांची ठेवण, हे सगळं जे आहे त्या सगळ्यावर त्या व्यक्तीचं आयुष्य किंवा जो नशीब असतं. म्हणजे फक्त तोच एक भाग आहे असं नाही, पण ते एक शास्त्र असं आहे. इतकं बारकाईने आहे की अगदी म्हणजे त्याच्यामध्ये की आपल्या ज्या शरीरावर ह्या ज्या जी लव असते, ते केस असतात, काही जणांच्या अंगावर खूप जास्त दिसतात ना. मग ते जास्त का असतात? कारण की ती जी रंध्र आहेत त्वचेवर, त्या एकाच रंध्रातून 3 आलेले असतात केस, मग ते जास्त दिसतात. मग त्या केशांची संख्या जी आहे त्याच्यावर त्याचं भवितव्य सांगितलेलं आहे. असं इतकं बरंच सांगितलंय. मग आपल्या ज्या इथे चक्र, शंख वगैरे अशा ज्या खुणा आहेत, जर असं आपण काही खडूवर वगैरे असं उमटवलं किंवा शाईने ठसा उमटवतो, तर त्याच्यावर ते चिन्ह येतात. तर ते गोल असतं, शंख असतात, चक्र असतात, त्याच्यावर आम्ही बुद्धिमत्ता आहे काय ती समजते. असं हे सगळं ज्योतिषशास्त्र. की म्हणून मूत्रधार कशी पडते उजव्या बाजूला की डाव्या बाजूला, आणि तुम्ही पाहू शकता की जेव्हा तब्येत बरोबर नसते तेव्हा ती कशीही हे होत असते, किंवा मग चांगलं असतं किंवा लहानपणी असते ती बरोबर उजवीकडे असते, किंवा इतकं सगळं बारकाईने तिथे दिलेलं आहे. स्त्रियांचं वेगळं, पुरुषांचं वेगळं, सगळ्या प्रकारे जे सौंदर्य आहे ते सगळं चांगलं असं हे केलेलं आहे. मग आता हे सगळं शास्त्र आहे.
व्याकरणशास्त्र जे शब्दाचं आहे, ज्योतिषशास्त्र हे सगळं ग्रहगती आणि सामुद्रिक शास्त्र आहे, निरुक्त जे आहे ती वेदांची व्याख्या केलेली आहे, वेदांचा अर्थ त्याच्यामध्ये सांगितलं किंवा उच्चारशास्त्र ते आहे. नंतर कल्प आहे. कल्पामध्ये काय की सगळ्या धार्मिक विधी व्रतांचं जे सगळं वर्णन त्याच्यामध्ये येतं कल्पामध्ये. आणि छंद म्हणजे जे काव्यशास्त्र आहे, काव्याची मात्रावृत्त आणि काय अक्षरगणवृत्त वगैरे जे सगळे असे काव्यबद्ध त्याच्याबद्दलचं आहे. आणि शिक्षामध्ये अध्ययन, अध्यापन, शिक्षण जे आहे किंवा आणखीनही पादभेद त्याच्यामध्ये आहेत. हे सगळं हे वेदांग. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की हे वेदांगाचं अध्ययन केल्यानंतर वेदांत शिकवला जायचा. जो पुढचा जो सांगितलेला आहे ना या ओवीमध्ये की जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र हे वेदांत आहे सगळा. नाना विद्या, नाना कळा, नाना सिद्धी, त्या ह्या सगळ्या ज्या आहेत. आणि त्याच्यानंतर वेदांत. तर हे वेद आणि वेदांग. मग 4 वेद 6 वेदांग किती झाले? 6 4 10. आणि मग 10 आणि 4 14 न्याय, नंतर मीमांसा आणि पुराण आणि धर्मशास्त्र हे सगळं 4 मिळून त्या 14 विद्या होतात. केवढा आहे बाबा. असं एक शास्त्र वाचायला आम्हाला आयुष्य पुरत नाही. तर हे सगळं न्याय म्हणजे जे लॉजिक जे आहे, ब्रह्मसूत्र वगैरे सगळे त्या प्रकारचं. नंतर मीमांसा आहेत, वेगळ्या पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा वगैरे. आणखीन पुराण 18 पुराण आहेत. आणि धर्मशास्त्र पुन्हा आणखीन वेगळं आहे. प्रत्येक वेळी धर्मशास्त्राच्या अनुसार वेगळा निर्णय असतो, न्यायशास्त्राच्या नुसार वेगळा असतो. म्हणून कधी कोणता हे करायचा ते आपल्याला माहीत. धर्मसंमूढता म्हणून तर म्हटलेलं आहे ना की युद्धभूमीवर ते फॅमिलीचं शास्त्र इकडे चालणार नाही ना. इथे तू कोण आहेस? योद्धा आहेस. मग त्याच्याप्रमाणे आम्हाला बघितलं पाहिजे. तर ते सगळं शास्त्र अशा 14 विद्या. आणि मग ह्या सगळ्या 14 विद्या म्हणजे कोण आहे? तर ती सरस्वती आहे. जय जय रघुवीर समर्थ.